In this session, we will study HSC 12th Physics Chapter 2nd Mechanical Properties of Fluids Part 1st. आजच्या सेशन मध्ये आपण 12वीचा फिजिक्स सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स पार्ट 1st स्टडी करणार आहोत. First point is introduction. In day-to-day life, we use these various types of products, that is solid, liquid, gases. A solid nearly maintains its fixed shape and volume. आपण रोजच्या जीवनामध्ये जे काही आपण वस्तू वापरतो त्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅसेस असतात. सॉलिड्स हे सहजासहजी त्याचा शेप आणि व्हॉल्यूम बदलत नाहीत. लिक्विड्स अँड गॅसेस डू नॉट हॅव देअर ओन शेप. लिक्विड आणि गॅसला त्यांचा स्वतःचा असा काही शेप नसतो. ज्या पात्रामध्ये आपण तो ठेवतो त्या पात्राचा त्याला शेप आलेला असतो. A fluid means a substance that can flow, means जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाऊ शकतो, त्याला आपण फ्लुइड म्हणतो. Therefore, liquids and gases collectively are called fluids. लिक्विड आणि गॅसेस जे आहेत हे फ्लुइड्स आहेत कारण ते फ्लो होऊ शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाऊ शकतात. नेक्स्ट पॉइंट इज फ्लुइड. व्हॉट इज फ्लुइड? फ्लुइड इज एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज अ फ्लुइड. जो सबस्टन्स वाहून जाऊ शकतो त्याला आपण फ्लुइड म्हणतो. A fluid is a substance that deforms continuously under the action of an external force. Means if you apply external force on any fluid, then it deforms. म्हणजे आपण बाहेरचा जर फोर्स त्याच्यावरती अप्लाय केला तर ते डिफॉर्म होतं, म्हणजे साइज अँड शेप बदलतो त्याचा. Fluid is a phase of matter that includes liquids, gases and plasmas. म्हणजे फ्लुइड मध्ये तीन प्रकारच्या स्टेट आहेत, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा. What are ideal properties of fluids? First property, it is incompressible, its density is constant. हे इनकॉम्प्रेसिबल आहे म्हणजे ह्याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर ते कॉम्प्रेस होत नाही, साइज अँड शेप बदलत नाही, आणखी याची डेन्सिटी कॉन्स्टंट असते. सेकंड प्रॉपर्टी, इट्स फ्लो इज इरेशनल, इट्स फ्लो इज स्मूथ, देर आर नो ट्रिब्युलन्स इन द फ्लो. मीन्स हे फ्लुइड जे असते, फ्लुइड मोशन मध्ये असतेवेळी त्याचे प्रत्येक लेअर जे आहेत हे प्रत्येक लेअर एकमेकाला पॅरलल मूव्ह होतात. इट इज नॉन विस्कस, देर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. हे नॉन विस्कस आहे, विस्कॉसिटी नसते यामध्ये आणि इंटरनल फ्रिक्शन नसतो यामध्ये. इट्स फ्लो इज स्टेडी, इट्स वेलॉसिटी ॲट ईच पॉइंट इज कॉन्स्टंट इन टाइम. हा फ्लो स्टेडी असतो आणि याची व्हेलॉसिटी जी आहे एका पर्टिक्युलर पॉइंटला हे कॉन्स्टंट असते व्हेलॉसिटी. नेक्स्ट पॉइंट इज डिफरन्स बिटवीन अ सॉलिड अँड अ फ्लुइड. आता आपण सॉलिड आणि फ्लुइड जे यामध्ये काय डिफरन्स आहे, काय फरक आहे ते आपण स्टडी करायचं आहे. Solid and fluid. Now, first point is in solid, oppose the shear stress. Shearing stress जे आहे shearing stress ला solid हे oppose करतं. Fluid जे आहे no oppose for shear stress. Shearing stress जे आहे हे shearing stress ला हे fluid oppose करत नाही. Second point आहे solid, deformations are reversible. म्हणजे हे डिफॉर्मेशन रिव्हर्सिबल असतं, म्हणजे अप्लाय केलेला फोर्स आपण जेव्हा काढून घेतो त्यावेळी त्याचं ओरिजिनल साइज अँड शेप गेन करतं. फ्लुइड मध्ये डिफॉर्मेशन्स आर नॉट रिव्हर्सिबल, म्हणजे एक वेळा आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर साइज अँड शेप बदलली, परत फोर्स काढल्यानंतर ते साइज अँड शेप रिव्हर्स परत रिगेन होत नाही, साइज अँड शेप, दॅट इज इरिव्हर्सिबल. थर्ड पॉइंट, सॉलिड, दे रिक्वायर अ सर्टन इनिशियल स्ट्रेस बिफोर दे डिफॉर्म अँड स्टार्ट फ्लोईंग. आपण डिफॉर्मेशन करते वेळी म्हणजे साइज अँड शेप बदलते वेळी सुरुवातीला थोडा फोर्स लावा लागतो, त्यानंतर मग ते फ्लोईंग स्टार्ट होतं. फ्लुइड मध्ये नो रिक्वायरमेंट ऑफ सर्टन इनिशियल स्ट्रेस बिफोर दे डिफॉर्म्स अँड स्टार्ट फ्लोईंग. सुरुवातीला डिफॉर्मिंग फोर्स काय लागत नाही, डायरेक्टच हे फोर्स अप्लाय केल्यानंतर डिफॉर्मेशन स्टार्ट होतं याच्यामध्ये फ्लुइड मध्ये. दिस आर द डिफरन्सेस बिटवीन सॉलिड अँड फ्लुइड. नेक्स्ट पॉइंट इज फ्लुइड्स ॲट रेस्ट. Branch of physics which deals with properties of fluids at rest is called hydrostatics. Means fluid at rest, its property study, this is known as hydrostatics. म्हणजे फिजिक्सची ही एक अशी ब्रँच आहे, शाखा आहे की ज्याच्यामध्ये फ्लुइड जे
फ्लूइड रेस्ट असते वेळी त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीचा अभ्यास करणे म्हणजे मला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक्स. नेक्स्ट पॉइंट इज प्रेशर. You are aware about these words, that is pressure cooker, blood pressure, pressure measurement in tire, gauge. Then question will be arise in your mind, what is pressure? The pressure is the normal force F exerted by a fluid at rest per unit surface area capital A of contact is called pressure P of the fluid. म्हणजे एका युनिट सरफेस एरियावरती अप्लाय होणारा फोर्स जे आहे हा फोर्स म्हणजेच प्रेशर असतं. A fluid at rest exert a force on the surface of contact. फ्लुइड जे आहे हे फ्लुइड ज्या सरफेस एरियावरती असेल त्या सरफेस एरियावरती फोर्स एक्झर्ट करतं. SI unit of pressure is Newton per meter square and 1 Newton per meter square equal to 1 Pascal. 1 bar equal to 10 raised to plus 5 Newton per meter square. These are the other units of measurement of pressure. 1 hectopascal equal to 100 Pascal. The dimension of pressure is L raised to minus 1, M raised to 1, T raised to minus 2. Pressure is a scalar quantity. Next point is pressure due to liquid column. लिक्विड कॉलम वरती असणारं प्रेशर आहे हे आपण आता इथं स्टडी करायचं आहे. लेट अस ऑब्झर्व दिस व्हिडिओ. इन दिस व्हिडिओ दिस इज बॉटम filled with water and at top side pressure is less, at bottom side pressure is large. Now consider this is beaker and liquid is filled inside the beaker. Consider a imaginary cylinder in the liquid. हे बीकर आहे, या बीकर मध्ये पण सिलेंडर इमॅजिन केलेला आहे. हा जे सिलेंडर आहे या सिलेंडरचा A इज द एरिया ऑफ सिलेंडर, H height of cylinder, rho density of liquid. The liquid column exert a force F equal to mg which is its weight on the bottom of cylinder. जो काय आपण हा सिलेंडर इमॅजिन केलेला आहे या सिलेंडरचं वजन जे आहे वेट, हे वेट F इज इक्वल टू mg आहे. ते बॉटमला असतं, जे आपण इथं डायग्राम मध्ये A हा लिहिलेला आहे पॉइंट, ह्या A पॉइंटला बॉटमला हे फोर्स असतो तो फोर्स. The pressure P exerted by the liquid column on the bottom of cylinder. हा जे फोर्स आहे हा फोर्स बॉटमला पडल्यामुळे ह्या बॉटम वरती प्रेशर येतं आणि ते प्रेशर जे आहे P अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ प्रेशर P इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. Putting value of force mass into gravity. Then again mass we can put volume into density. Then again volume is area into height. Then A gets cancelled and then final expression is P equal to rho into G into H, that is pressure at bottom of this liquid column equal to density, gravity and height. That is pressure depends upon these three terms, density, gravity and height. Next point, atmospheric pressure. Let us observe this video. In this video, this is Earth. And this atmosphere of Earth is divided into different layers, that is troposphere, stratosphere, mesosphere, thermosphere, exosphere. These are the layers of the atmosphere of Earth. And this, due to atmosphere of Earth, there is pressure on this Earth, and this pressure decreases as height increases. Let us look at this graph. As height increases, pressure decreases. That is, as height decreases, pressure increases. That is, pressure is large in troposphere, less stratosphere, again less mesosphere, again thermosphere and exosphere. म्हणजे जसं हाईट वाढेल तसं प्रेशर कमी होतं. म्हणजे वरती वरती आपण पृथ्वीपासून वरती जाऊ तसं प्रेशर कमी होतं, आणि जसं पृथ्वीजवळ आपण येऊ तसं प्रेशर ह्या ऍटमॉस्फिअर मुळे असणारं जे प्रेशर आहे हे प्रेशर जास्त असतं, वाढत जातं. Earth's atmosphere exert a downward force due to its weight. This is called atmospheric pressure. Means अर्थच्या सराउंडिंगला जे काही ऍटमॉस्फिअर आहे ते ऍटमॉस्फिअर ग्रॅव्हिटीमुळे अर्थकडे अट्रॅक्ट होत असतं, आणि त्या अट्रॅक्शनमुळे तो जे अट्रॅक्शन फोर्स आहे हा फोर्स अर्थच्या सरफेसवरती पडत असतो, आणि त्या सरफेसमुळे वरती असणारा फोर्स जे आहे ह्या फोर्समुळे प्रेशर एक्झर्ट होतं ह्या अर्थच्या सरफेसवरती.
The atmospheric pressure is a weight of the column of air of unit cross section starting from that point and extends up to top of the atmosphere. म्हणजे एका युनिट सरफेस आपण एरिया जर कन्सिडर केला अर्थ वरती, त्या युनिट सरफेस एरियावरती जी काही एअर असणार आहे ऍटमॉस्फिअर आहे ते त्या पॉइंट पासून ऍटमॉस्फिअरच्या टॉप सरफेस पर्यंत तिथपर्यंत जे असणार एअर आहे त्या एअरचं जे प्रेशर आहे ते प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फिरिक प्रेशर असतं. The atmosphere pressure at sea level is called normal atmospheric pressure. जे समुद्र सपाटीला जे काय एक युनिट एरियावरती जे प्रेशर असेल ते प्रेशर म्हणजेच काय असतं नॉर्मल एटमॉस्फेरिक प्रेशर असतं. व्हॅक्यूम मीन्स when gas pressure is considerable less than atmospheric pressure. जनरली व्हॅक्यूम जे आहे म्हणजे आपण त्याला नो ऍटमॉस्फिअर नो मीडियम म्हणतो. नो मीडियम म्हणजे आपण त्याला व्हॅक्यूम म्हणतो. पण if this pressure is very less as compared to atmospheric pressure then this is also known as vacuum. Next point is absolute pressure and gauge pressure. Let us observe this video. In this video, this is object and forces are acting on this object from all sides. This is due to atmospheric air. Hence, this pressure is known as atmospheric pressure. Again, if we apply extra force on these forces, this pressure due to extra force is known as external pressure. Hence, absolute pressure is equal to external pressure plus atmospheric pressure. Now, look out these diagrams. First diagram, this is beaker and inside the beaker water is filled and this is a cylinder, imaginary cylinder which is well inside the liquid, that is inside the liquid. In second diagram, this imaginary cylinder is touching to the surface, that is top surface of this imaginary cylinder touching to the surface of this water, that is the cylinder is below the liquid, that is below the surface, top surface. And in third diagram, this imaginary cylinder is above the liquid, that is above the surface of liquid, that is bottom surface of this imaginary cylinder just touching to the surface of this water. Consider a imaginary cylinder in tank filled with water as shown in figure. H is equal to x1 minus x2 equal to height of this imaginary cylinder. P1 is the pressure at the top surface of this imaginary cylinder. P2 is the pressure at bottom surface of imaginary cylinder. F1 is the force act downward at top due to weight of the water column above. इमेजिनरी सिलेंडरच्या अबाव जे वॉटर कॉलम आहे त्या वॉटर कॉलमला जे ऍक्ट होणारा फोर्स आहे तो फोर्स F1 आहे आणि तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. F2 force acts upward at the bottom due to water below the cylinder. mg equal to gravitational force due to cylinder. F2 जे आहे हा F2 इमेजिनरी सिलेंडरच्या बॉटमला ऍक्ट होतो आणि तो अप डायरेक्शन मध्ये आहे. mg हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ड्यू टू सिलेंडर. फॉर स्टॅटिक इक्विलिब्रियम upside force must be equal to downside force. In this diagram, first diagram, upside force is F2, downside forces are F1 and mg, hence equating these two forces for static equilibrium. And F2 is equal to P2 into A and F1 is equal to P1 into A. And mass equal to density into volume. Again, putting value of this volume area into length. Then substituting value of F1 and F2 and m. Then equation becomes P2A equal to P1A plus rho A z into bracket x1 minus x2. Then cancelling A, P2 equal to P1 plus rho z into bracket x1 minus x2. This is the equation to calculate pressure inside the liquid. Now case first. For pressure at depth h below the surface of liquid, means at second diagram, this imaginary cylinder is just below the surface of water, that is top surface is touching to the top surface of this liquid. Hence substituting x1 equal to 0, p1 equal to p naught, that is atmospheric pressure, and x2 is equal to minus h, then equation becomes p2 equal to p1 plus rho z into bracket x1 minus x2, then p equal to p naught plus h rho c. Case second, for atmospheric pressure with height h above the surface of liquid, that is third diagram. In this diagram, the imaginary cylinder is above the liquid surface, that is bottom surface of this imaginary cylinder touching to the water surface. Hence, in this case,
x1 equal to d, that is depth, p1 equal to p, x2 equal to 0, p2 equal to p naught, that is atmospheric pressure, and density equal to air density rho air. Then putting these values in equation, p2 equal to p1 plus rho g into bracket x1 minus x2 bracket complete. Then equation becomes p equal to p naught minus d rho air gravity. This is the expression to calculate pressure above the height.